नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण बघतोय 10वीच्या मुलांसाठीचा पार्ट 2 चा लेसन आणि आजचा जो टॉपिक आहे तो आहे पायथागोरस थेरम आणि त्याचं लेक्चर आहे लेक्चर नंबर 4। या आधीचे जर लेक्चर्स तुम्हाला बघायचे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तीही तुम्ही बघू शकता। आणि आपला सिमिलॅरिटी हा लेसन ही शिकवून झालेला आहे पार्ट 2 चा, तोही तुम्हाला जर बघायचा असेल तर त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे, तीही तुम्ही बघू शकता। त्याच पद्धतीनं आजचा जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे आपला पायथागोरस थेरम प्रूफ करणे आणि दुसरा आहे कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम। म्हणजे आज दोन थेरम आपण बघणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग स्टार्ट करू आपण पायथागोरस थेरम। आता पायथागोरस थेरमचं स्टेटमेंट काय आहे ते आपण बघूया। बघा, इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स। पण आपल्याला गिवन कुठपर्यंत दिलेलं आहे तर इन अ राईट अँगल ट्रायंगल, म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, एक राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे। ए बी सी हा आपला राईट अँगल ट्रायंगल आहे। आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, म्हणजे आपण गिवन फर्स्ट राईट करून घेणार आहे। गिवन काय सांगितलेलं आहे, इन अ राईट ट्रायंगल ए बी सी अँगल बी इज इक्वल्स टू 90 डिग्री, हे आपल्याला गिवन दिलेलं आहे। आता आपण कन्स्ट्रक्शन करणार आहे। कन्स्ट्रक्शन काय करणार आहे बघा, तर बीडी परपेंडिक्युलर टू एसी करणार आहे। म्हणजे तिथे आपण कन्स्ट्रक्शन्स लिहूया। कन्स्ट्रक्शन काय केलेलं आहे आपण, तर बीडी परपेंडिक्युलर टू एसी केलेलं आहे आणि ए डी आणि सी हे काय आहेत, आपले कोलिनियर पॉइंट्स आहेत। आपल्याला प्रूफ काय करायचंय बघा, टू प्रूफ काय प्रूफ करायचंय, तर स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूस। स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूस, हायपोटेन्यूस म्हणजे बघा कुठली आपली एसी, जी 90 डिग्रीच्या समोरची जी साइड असते तिला आपण हायपोटेन्यूस म्हणतो। म्हणजे एसी चा स्क्वेअर हा काय सांगितलंय त्यांनी, इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स। सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स, साइड्स कुठले, ए बी आणि बी सी, आणि त्यांचा स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे। आता आपण प्रूफ बघणार आहे। प्रूफ काय असणार आहे बघा, प्रूफ तर आपल्याला देताना काय सांगितलेलं आहे बघा, तर इन अ ट्रायंगल ए बी सी अँगल बी इज इक्वल्स टू 90 डिग्री दिलेलं आहे। आणि त्याच पद्धतीने तर काय दिलेलं आहे बघा, तर बीडी परपेंडिक्युलर टू एसी दिलेला आहे। आता बघा, बीडी परपेंडिक्युलर टू एसी आहे, त्यामुळे फर्स्ट जो मोठा ट्रायंगल आहे तो कोणता आहे आपला, ए बी सी आहे। म्हणजे तिथे येताना काय येणार आहे बघा, ट्रायंगल ए बी सी। सिमिलर ट्रायंगल दुसरा काय आपला, तर ए डी बी आहे, ए डी बी आहे। आणि तिसरा ट्रायंगल आहे सिमिलर आपला, तो आहे आपला बी डी सी आहे। ठीक आहे, हे कशावरनं, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल। ठीक आहे, आता जर आपल्याला काय काम करायचंय, तर फर्स्ट हे 2 घ्यायचे आहेत आणि फर्स्ट हे 2 घ्यायचे आहेत सेकंड टाइम, आणि आपल्याला सॉल्व्ह करायचंय। म्हणून काय घेतलं बघा, इन अ ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल कुठला घेतला आपण, ए डी बी घेतलेला आहे इथं। आता यामध्ये बघा, जर ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याच्या साइड जे असतात त्या काय असतात, प्रपोर्शन मध्ये असतात। म्हणजे इथं येताना काय येणार आहे बघा आपलं, तर ए बी अपॉन ए डी इज इक्वल्स टू बी सी अपॉन डी बी। आता सिमिलॅरिटीज मध्ये आपण जे रेशो प्रपोर्शन कसे घ्यायचे असतात ते आपण बघितलेलं आहे। त्यामुळे बघा, ए सी आणि इथं काय येईल आपला ए बी, ए सी अपॉन ए बी। आता या ठिकाणी ए बी आहे, इथं पण ए बी आहे, त्यामुळे आपण काय घेतले, हे दोन टर्म्स घेतलेल्या। म्हणजे इथं काय होईल बघा, ए बी अपॉन ए डी इज इक्वल्स टू काय असणार आहे इथं, तर ए सी अपॉन ए बी। आता जर क्रॉस मल्टिप्लिकेशन जर घेतलं तर इथं काय होतं बघा, ए बी चा स्क्वेअर होईल इज इक्वल्स टू इथं येताना काय येईल, ए सी इंटू ए डी। ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, फर्स्ट अँड थर्ड वाला ट्रायंगल आहे तो घ्यायचा आहे। म्हणजे त्याला नंबर 1 द्या आणि आता परत घ्या, इन अ ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल कुठला आहे आपला, तर बी डी सी। ठीक आहे,
तर यामध्ये परत आता काय होईल बघा, फर्स्ट रेशो प्रोपोर्शन मध्ये घ्यायचे आपल्याला AB अपॉन BD इज इक्वल्स टू BC अपॉन DC इज इक्वल्स टू काय असणार आहे AC अपॉन BC असणार आहे. ठीक आहे. आता यामध्ये बघा BC अपॉन DC आणि AC अपॉन BC म्हणजे इथं परत एकदा BC आणि BC आलेले आहेत. काय केलेले आपण फर्स्ट AB स्क्वेअर म्हणजेच इथं AB स्क्वेअर आणलेले, आता काय आणलेलं आपण BC चा स्क्वेअर आणलेला आहे. म्हणजे ह्या दोन टर्म घेतल्या तर इथे येताना BC अपॉन DC इज इक्वल्स टू AC अपॉन BC म्हणून BC चा स्क्वेअर इज इक्वल्स टू AC इंटू DC असणार आहे. म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केलेलं आहे. आता ह्याला नंबर 2 दिलं. आता इथं बघा फर्स्ट अँड सेकंड जर घेतलं तर इथं बघा AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आहे म्हणून फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय असणार आहे इथं AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार आहे, पहिली टर्म होती आपली खाली लिहिते मी इथं इज इक्वल टू AC इंटू AD आणि दुसरी होती प्लस काय असणार आहे कारण प्लस केलेले आहेत आपण दोन्ही टर्म फर्स्ट अँड सेकंड, दुसरी होती AC इंटू DC. आता यामध्ये बघा AC आणि AC ची कॉमन टर्म आहे त्यामुळे AC ची टर्म आपण काय घेतलेली बाहेर काढलेली आहे त्यामुळे आतमध्ये काय राहील आपला तर AD प्लस DC. आता AD प्लस DC म्हणजे हे कोलिनियर पॉइंट आहेत म्हणजे AD प्लस DC मग त्याच्याऐवजी आपण AC लिहू शकतो म्हणजेच इथं काय असणार आहे AC इंटू AC म्हणजेच काय आले AC स्क्वेअर. देअरफॉर AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर म्हणजे ही दोन आणि हे म्हणून हेन्स द प्रूफ. आता आपण बघणार आहे कॉन्व्हर्स थेरम ऑफ पायथागोरस. ठीक आहे. तर बघा थेरमचं स्टेटमेंट काय आहे, इन अ ट्रायंगल इफ स्क्वेअर ऑफ वन साइड इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. म्हणजेच आपल्याला पायथागोरस जो थेरम आहे म्हणजे बघा फर्स्ट आपण डायग्राम ड्रॉ केलेली आहे आपली तर ABC घेतलेली आहे. ठीक आहे. तर यामध्ये बघा गिवन काय दिलेलं आहे, गिवन देताना काय सांगितलेलं आहे आपल्याला तर ट्रायंगल ABC दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर दिलेले आहे म्हणजे एका साइडचा स्क्वेअर हा राहिलेल्या दोन साइडच्या स्क्वेअरच्या ऍडिशन इतका आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे. आता पुढची कंडिशन काय सांगितलेलं देन ट्रायंगल इज अ राईट अँगल ट्रायंगल म्हणजे जो ट्रायंगल आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. म्हणजे प्रूफ टू प्रूफ काय असणार आहे आपलं तर बघा अँगल ABC इज इक्वल्स टू 90 डिग्री हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. त्यासाठी आपण एक कन्स्ट्रक्शन करूया. कन्स्ट्रक्शन असं केलं की अजून एक ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे जो आहे आपला PQR म्हणजेच कन्स्ट्रक्शन काय असणार आहे बघा ड्रॉ ट्रायंगल PQR आणि या ट्रायंगल मध्ये बघा तर AB इज इक्वल्स टू PQ आहे आणि दुसरी गोष्ट BC इज इक्वल्स टू QR आहे इज इक्वल्स टू QR आणि आपला जो अँगल आहे PQR हा काय आहे आपला 90 डिग्रीचा अँगल आहे. आता आपल्याला प्रूफ करायचं आहे तर प्रूफ मध्ये बघा फर्स्ट आपण काय घेतलं तर ट्रायंगल PQR घेतला. ठीक आहे. तर ट्रायंगल PQR घेतला म्हणजे इन अ ट्रायंगल PQR घेतला तर यामध्ये बघा जर पायथागोरस थेरम यूज केला तर इथं काय असणार आहे आपला तर PR चा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असणार आहे PQ चा स्क्वेअर प्लस QR चा स्क्वेअर PQ चा स्क्वेअर प्लस QR चा स्क्वेअर. पण आता आपण इथे घेताना काय घेतलंय बघा PQ म्हणजेच काय आपलं तर AB आहे म्हणजे इथं काय लिहिलं AB चा स्क्वेअर प्लस BC म्हणजेच काय आपलं तर QR आहे म्हणजे BC चा स्क्वेअर हे आपण गिवन म्हणजे कन्स्ट्रक्शन आहे ऍक्च्युअली आपलं कन्स्ट्रक्शन. ठीक आहे. तर आता काय होईल बघा तर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर म्हणजेच आपल्याला गिवन देतानाच काय दिलं होतं तर AC स्क्वेअर दिलं होतं म्हणजे तिथे लिहिणार आहे आपण AC चा स्क्वेअर हे आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे. आता बघा येताना काय आलेलं आहे आपलं तर PR चा स्क्वेअर इज इक्वल्स टू AC चा स्क्वेअर म्हणजे PR इज इक्वल्स टू AC. देअरफॉर ट्रायंगल कुठले ट्रायंगल बघा तर ट्रायंगल ABC
अँड कॉन्करंट ट्रायंगल PQR असणार आहे, कारण यस टेस्ट. आता SSS टेस्ट काय घेतली तर इथे बघा AB इज इक्वल्स टू PQ आणि BC इज इक्वल्स टू QR होतं आणि आपले येताना आता काय आले PR इज इक्वल्स टू AC आलेले, त्यामुळे हे दोन ट्रायंगल काय झालेले आहेत, कॉन्करंट झालेले आहेत. आणि जर ते दोन ट्रायंगल कॉन्करंट असतील तर आपला जो अँगल ABC आहे तो काय असणार आहे, ABC इज इक्वल्स टू 90 डिग्री असणार आहे. म्हणजेच ABC इज इक्वल्स टू 90 डिग्री आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. हा होता आपला कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. या ठिकाणी आपला व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर बेल आयकॉन अजूनही प्रेस केली नसेल तर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.